हृदयस्पर्शी प्रेमकथा. संध्याकाळचे 7 वाजले होते. घरी दिवाळी पूजेची सर्व तयारी झाली होती. संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने चमकत होते आणि माझे मनही. मी दारासमोर उभी राहून पुन्हा पुन्हा बाहेर पाहत होते. मला वाट पाहण्याची इच्छाही नव्हती. मी पुन्हा पुन्हा एकदा उदास चेहऱ्याने आत परत जाण्यासाठी वळत होते, तेव्हा बाहेर एक बाईक थांबली. त्याचं आवाजावरून मी ओळखले की ते दुसरे तिसरे कोणी नसून माझा अविनाश आहे. मी ब्रेक नसलेल्या गाडीसारखी बाहेर पळत होते. मी अविनाशला पाहून तिथेच थांबले. इतक्या दिवसांनी त्याला भेटून मला आनंद झाला. कदाचित म्हणूनच त्याला माझ्यासमोर पाहून माझे पाऊल आपोआप त्याच्याकडे गेले. अविनाश हसत होता आणि माझ्याकडे सरकत होता. वाट न पाहता मी त्याचे चुंबन घेतले आणि त्याला मिठी मारली. मग कोणाचा तरी आवाज ऐकून माझे लक्ष दुसरीकडे वळले. जेव्हा मी पाहिले तेव्हा समोर कोणीच नव्हते. अविनाशचे वडील मला आत बोलावत होते. मी निर्जीव व्यक्तीसारखे आत गेले. जेव्हा मी उठले तेव्हा मला दिसले की मी झोपले होते. त्यावेळी संपूर्ण घर उजळले होते, पण माझे मन अंधारात होते. जेव्हा मी हात वर केला तेव्हा मला दिसले की अविनाशचा फोटो माझ्या हातात होता. अविनाश तिथे नव्हता. मी पुन्हा फोटोला मिठी मारली आणि त्या खोलीतून बाहेर आले, जिथे सर्वजण माझी वाट पाहत होते. नशीब तुमच्याशी काय खेळ खेळेल हे तुम्हाला कधीच कळत नाही. कदाचित माझ्यासोबतही असेच घडले असेल. अविनाशचे माझ्या आयुष्यात येणे स्वप्नासारखे होते. 8 वर्षापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी वर्गातच येऊन बसले. प्राध्यापक काही माहिती देणार आहेत. एक मुलगा आला आणि म्हणाला. त्याचा आवाज ऐकून मला काय वाटले ते मला माहीत नाही. मी त्याच्याकडे पाहू लागले. त्याने हलक्या आकाशी निळ्या रंगाचं शर्ट घातला होता आणि त्यात पांढऱ्या बारीक रेषा होत्या. त्याने दोन्ही बाजूने हाताचे शर्टचे बाई वर केले होते आणि काळी जीन्स घातली होती. मी नकळत त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच दरम्यान प्रोफेसर आत आले आणि सगळे व्यस्त झाले. मला त्याला पुन्हा भेटायचे होते, पण मी त्याच्याशी बोलू शकले नाही. वर्गातून बाहेर पडताना तो माझ्या समोर थांबला आणि मी पुन्हा त्याच्यात हरवून गेले. माझ्या मित्राने मला सांगितले होते की त्याचे नाव अविनाश आहे आणि तो आमचा सिनियर आहे. अविनाशने मला विचारले, तुझे नाव आद्य आहे ना? मी थोडेसे डोके वाकवले आणि हातावरी करून हो म्हटले. तो हसला आणि म्हणाला, मी वर्षभर तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण कधीच शक्य झाले नाही. आज मला खूप कष्टाने संधी मिळाली आहे. तो डोळे न हलवता माझ्याकडे पाहत होता आणि माझे हृदय तिथेच थांबले होते. त्याच्या डोळ्यात एक चमक आणि त्याच्या आवाजात दिलासा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्राणघातक हास्य होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बघ, मी फालतू बोलणार नाही. मी सरळ बोलेन. मला तू खूप आवडतेस. तू मला डेट करशील का? तो त्याचे संभाषण पूर्ण करण्यापूर्वीच मी तिथून निघून गेले. हे घडून जवळजवळ 1 महिना झाला होता. ये जा करताना एकमेकांना धडकणे हे आमचे नेहमीचे झाले होते. जणू कोणीतरी मुद्दामून आम्हाला भेटण्यासाठी कारणे देत आहेस. मी अविनाशला पाहिल्याबरोबर माझा मार्ग बदलत होते आणि अविनाश मला पाहिल्याबरोबर त्याचा मार्ग बदलायचा. मी त्याच्यापासून लपण्यासाठी माझा मार्ग बदलत होते आणि तो माझ्यासमोर येण्यासाठी त्याचा मार्ग बदलायचा. मी कुठे आहे हे त्याला कळताच तो तिथे यायचा. एके दिवशी मी कॅन्टीनमध्ये बसून नूडल्स खात होते आणि तो अचानक माझ्यासमोर येऊन बसला. क्षणभर मला वाटले हा मुलगा वेडा आहे का? पण अविनाशचे हास्य पाहून माझे हृदय थांबले. त्याने माझ्या हातातून चमचा घेतला आणि माझ्या प्लेटमधून नूडल्स खाऊ लागला. मी काहीही बोलले नाही आणि खुर्चीवर बसले. अविनाशने एक चमचा घेतला आणि माझ्या तोंडाजवळ आणला आणि म्हणाला, खा. मी नकार देण्यासाठी तोंड उघडले आणि त्याने याचा फायदा घेतला आणि चमचा माझ्या तोंडात घातला. बघ, हा माझं शेवटचं
सेमिस्टर आहे. परीक्षा 3 महिन्यात संपतील आणि मी निघून जाईन. आपण मित्र राहू शकतो ना? त्या दिवसापासून तू मला दुर्लक्ष करत आहेस. अविनाशने मला म्हणाला. आपण मित्र बनू शकतो ना? माझ्या मनात काय आले ते मला माहीत नाही. मी हो म्हटले. काळानुसार आमच्या गप्पा सामान्य झाल्या होत्या. मला अविनाशचा सहवास आवडू लागला आणि म्हणूनच आमचे नाते चांगल्या मित्रांसारखे होते. एके दिवशी मी बागेत बसून वर्ग सुरू होण्याची वाट पाहत होते. तेव्हा अविनाश तिथे आला आणि बसला. बागेत थोडं सूर्यप्रकाश आणि थंड वारा होता. जानेवारी महिना होता. त्यावेळी हवामान खरोखरच सुंदर होते. मी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे पाहत राहिले. इतक्या कडक थंडीतही तो घामाने भिजला होता. आज पुन्हा त्याने तोच शर्ट घातला होता. तो कदाचित धावत आला असेल म्हणूनच त्याचा श्वासही वेगवान होता आणि त्याच्या चेहऱ्यावर घाम होता, जो गालावरून अविनाशच्या मानेपर्यंत वाहत होता. मी त्याच्याकडे पाहण्यात मग्न होते, पण त्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. अविनाशने माझी बॅग घेतली आणि पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पिऊ लागला आणि हातावरी करत मला रुमाल मागितला. मलाही त्याचा अर्थ समजला आणि रुमाल त्याच्याकडे दिला. तो त्याच्या चेहऱ्यावरच्या आणि कपाळावरचा घाम पुसू लागला आणि मी त्याच्याकडे पाहत राहिले. माझा हात आपोआप अविनाशच्या चेहऱ्यावर पोचला. त्याने त्याचा हात थांबवला आणि माझ्याकडे पाहू लागला. मी रुमाल घेतला आणि हलक्या हाताने अविनाशचा चेहरा पुसला. अविनाशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तुला काय वाटतं? आपल्याबद्दल तू मला सांगितलं नाहीस. आता कॉलेज संपणार आहे. मी गेलो तर तुला खूप पश्चाताप होईल. मी फक्त काही दिवसांसाठी कॉलेजला येईन. हे बोलल्यानंतर तो माझ्याकडे पाहत होता. मी अविनाश पुन्हा मला विचारेल ह्याची वाट पाहत होते. तू कुठे जात आहेस? मी अविनाशला गुदमरलेल्या आवाजात विचारले. आर्मीत माझी निवड झाली आहे. मला कधीही सामील होण्यास सांगितले जाऊ शकते. अविनाश माझ्याकडे पाहत म्हणाला आणि माझ्या उत्तराची वाट पाहत होता. मी काहीही विचार केला नाही किंवा बोलले नाही. मी फक्त माझा हात पुढे केला आणि अविनाशचा हात धरला. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आले आणि त्याने माझा हात घट्ट धरला. इथेच आमची मैत्री बदलली. आमच्यात सर्व काही ठीक होते. परीक्षा सुरू झाल्या होत्या. आमच्या दोघांचेही वेगवेगळ्या दिवशी परीक्षा होत्या. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये होता आणि मी संगणक विज्ञानात होते. मी 6व्या सेमिस्टरमध्ये होते आणि अविनाश शेवटच्या सेमिस्टरमध्ये होता. आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता, पण मला अविनाश कुठेही दिसत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून हे घडत होते. खरं तर अविनाश दररोज मला भेटायला कॉलेजमध्ये येत होता, पण ह्या आठवड्यात तो एकदाही आला नाही. आता माझंही धीर सुटत होता. माझी नजर नेहमीच त्याच्यावर होती. मी अविनाश ज्या वर्गात बसायचा त्या वर्गात असायची. त्या दिवशी हळूहळू संपूर्ण कॉलेज रिकामे झाले, पण अविनाश कुठेच दिसला नाही. मी पुन्हा एकदा निराश झाले आणि घराकडे हळूहळू चालायला लागले आणि माझी कहाणीही इथे संपली, किंवा कदाचित अजूनही काहीतरी शिल्लक आहे. अविनाश अचानक माझ्या आयुष्यातून गायब झाला, तसा तो माझ्या आयुष्यात आलाही होता. वेळ त्याच्या गतीने जात होता. 5 वर्ष उमटली. मी माझ्या कामात व्यस्त झाले. एके दिवशी माझे नाते कुणाशी तरी निश्चित झाले. मला त्या व्यक्तीला भेटण्याची किंवा त्याला पाहण्याची इच्छा नव्हती. मी ह्या नात्यात रस दाखवला नव्हते आणि त्या मुलानेही नाही. मला असं वाटले, कारण त्याने एकदाही माझ्याशी बोलण्याचीही किंवा भेटण्याची इच्छा दाखवली नव्हती. तरीही हे लग्न फक्त 2 कुटुंबाच्या आनंदासाठी झाले. लग्नाला 2 महिनेही झाले नव्हते. कपडे बदलल्यानंतर मी त्या अज्ञात खोलीत उभा होते, तेव्हा मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. मी धाडस केले आणि मागे वळले आणि माझा श्वास तिथेच थांबला. मी काहीही बोलू शकले नाही. तो मुलगा माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि चेहऱ्यावर एक शांत हास्य घेऊन म्हणाला, माझ्या आयुष्यात
स्वागत आहे श्रीमती आद्या अविनाश कुलकर्णी. त्याला पाहून मी थक्क झाले. माझ्यासमोर अविनाश उभा होता. मला काय झालं ते समजत नव्हतं. मी खरंच माझ्या भूतकाळाशी लग्न केलं आहे का? पण कसं? मी माझ्या विचारांमध्ये हरवले होते. अविनाश पुढे आला आणि माझा हात धरून मला मिठी मारली. मी एका झटक्याने त्याच्यापासून दूर गेले आणि एक पाऊल मागे सरकले. अविनाश माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही सुरकुत्या नव्हत्या. कदाचित त्याला माहीत असेल की मी असं काहीतरी करेन. मला सैन्यात भरती व्हायचे होते. अचानक मला फोन आला आणि माझी निवड झाली. जाताना मी तुला सांगूही शकलो नाही आणि मला एकामागून एक पोस्टिंग सुरू झाल्या. तुम्हाला 5 वर्षात एकदाही माझा विचार आला नाही का? मी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले. मी तुला भेटायला येत होतो, पण त्या दिवशी मला निघून जावे लागले. मला माहीत आहे की ती माझी चूक होती आणि मी एका लढाईत जखमीही झालो होतो. मी इतके दिवस जाणून बुजून तुझ्यापासून दूर राहत नव्हतो. अविनाशने दुसरे काही सांगण्यापेक्षा गप्प राहणेच बरे मानले आणि म्हणाला, मी तुझ्या वडिलांशी नात्याबद्दल आधीच बोललो होतो. मी त्यांना वचन दिले होते की मी एक दिवस नक्कीच येईन. माझ्यावर रागवू नकोस. तो माझा चेहरा खूप प्रेमाने धरत म्हणाला. मी अविनाशचा हात काढला आणि म्हणाले, मला तुझ्यावर राग नाही. असं म्हणत मी बेडवरून बेडशीट उचलली आणि बेडच्या एका बाजूला जाऊन झोपली. माझ्या मनात एक विचार आला. हेच कारण आहे का पप्पांनी मला लग्नाबद्दल कधीच बोलले नाहीत? अविनाशही आला आणि माझ्या दुसऱ्या बाजूला झोपला. काही वेळाने मला वाटले की अविनाशने माझा हात त्याच्या हातात घातला आहे. मी वळून पाहिले की तो झोपला आहे. अविनाशला माझ्या जवळ पाहून माझ्या आनंदाला सीमा नव्हती, पण थोडा राग दाखवण्याचा माझाही अधिकार होता. अविनाशकडे पाहत मी कधी झोपी गेले हे मला कळले नाही. सकाळी जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला अविनाशच्या मिठीत पाहिले. सर्व रागाकडे दुर्लक्ष करून मी अविनाशच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि उठून बाहेर आले. सर्व काही सामान्य चालू होते. आमच्या लग्नाला एक आठवडाही झाला नव्हता. मी अविनाशशी सामान्यपणे वागायचे, पण राग दाखवण्याची संधी सोडत नव्हते. अविनाश माझ्या बालिशपणा समजून घ्यायचा आणि हसायचा. अविनाश माझ्याकडे खूप जास्त लक्ष देत होते. संध्याकाळची वेळ होती. आम्ही दोघे बसून चहा पित होतो तेव्हा अविनाशला त्याचा मोबाईलवर फोन येतो. तो बोलतो आणि पटकन त्याच्या खोलीत जातो. त्याला घाई करताना पाहून मीही माझं चहाचा कप खाली ठेवला आणि त्याच्या मागे खोलीत गेले. मग मला दिसले की त्याने त्याच्या आर्मीचा गणवेश घातला होता. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, कृपया मला पॅकिंगमध्ये थोडी मदत कर. मला आता निघायचे आहे. मी हो म्हटले आणि त्याची बॅग उचलली आणि पॅकिंग सुरू केली. आम्ही दोघेही पॅकिंगमध्ये व्यस्त होतो आणि अविनाश मला तपशील सांगत राहिला. मला पुन्हा काश्मीरमध्ये पोस्टिंग मिळाली आहे. मला माहीत नाही की मी किती दिवसांनी परत येईन. मला माफ करा, मी तुमच्यासोबत एक आठवडाही राहू शकलो नाही. तुझा राग अजून शांत झालेला नाही. मी अविनाशला मध्येच थांबवले आणि म्हणाले, अविनाश, ही तुमची चूक नाही आणि तुम्ही मला वचन दिले नव्हते. जर मी तुमच्यावर रागवले नाही तर तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही. मी तुमच्यावर रागवलेली नाही. जर मी रागवले असते तर मी एक आठवडा तुमच्यासोबत राहिले नसते. मी हसून म्हणाले. अविनाश हसला आणि माझ्या केसांमधून हात फिरवले. मी अविनाशचे घड्याळ त्याला नेऊन दिले. अविनाश त्याच्या चेहऱ्यावर हलके हास्य घेऊन माझ्याकडे पाहत होता. मी हसून अविनाशकडे पाहिले आणि माझा हात पुढे केला आणि त्याला मिठी मारली. अविनाशने खाली वाकून माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि मला घट्ट मिठी मारली. आम्ही खोलीतून बाहेर पडलो आणि सर्वांना भेटून स्टेशनला निघालो. आम्ही दोघंही रेल्वे स्टेशनवर उभे होतो. ट्रेनच्या येण्याची घोषणा झाली. ट्रेनचा आवाज माझ्यापर्यंत पोचताच ट्रेन माझ्या कानाजवळ येत असताना माझे हृदय वेगाने धडधडत होते. पुन्हा एकदा आमच्यातील अंतर वाढत होते, पण ह्यावेळी मला
अविनाशबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. ट्रेन माझ्या समोर उभी होती. अविनाशने माझा हात धरला. माझे डोळे अश्रूंनी भरले होते. अविनाशने माझ्याकडे एक पाऊल टाकले आणि मला मिठी मारली. यावेळी मी तुला जास्त वेळ वाट पाहायला लावणार नाही असे म्हणत अविनाशने माझा हात त्याच्या गालावर ठेवला. मी एक पाऊल पुढे जाऊन अविनाशच्या गालाचे चुंबन घेतले. अविनाश ट्रेनच्या दाराशी उभा होता. मी हात वर करून बाय म्हटले. त्याने हात वर करून बायला उत्तर दिले आणि म्हणाला, मी लवकरच परत येईन. यावेळी तुला वाट पाहावी लागणार नाही. ट्रेनने वेग वाढवला होता आणि अविनाशची फक्त एकच गोष्ट माझ्या कानात घुमत होती. आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहत राहिलो जोपर्यंत आमचे चेहरे एकमेकांपासून गायब झाले नाहीत. मी काही वेळ तिथेच बसले, मग उठून घरी परत आले. आज त्याला जाऊन 1 वर्ष झालं. इतक्या काळात आम्ही कदाचित 2 मिनिटे बोललो. प्रत्येक दिवस उद्या भेटण्याचं प्रतीक्षेत जात होता. आजही आम्ही फक्त भेटण्याची वाट पाहत होतो. दिवाळीची रात्रही संपली होती. रात्रीचे 12:30 वाजले होते. सर्वांनी घरात पूजा केली होती. सकाळ कधी झाली ते मला कळलेच नाही. सकाळी घरकामातून मोकळे झाल्यावर मोबाईल उचलला आणि एक बातमी पाहून माझा श्वास थांबला. मी घाईघाईत ती बातमी पाहिली आणि बेशुद्ध अवस्थेत खाली पडले. मेजर अविनाश कुलकर्णी चकमकीत शाहीद. यावेळी अविनाशने त्याचे वचन मोडले. जर त्याने पूर्वीसारखे पुन्हा भेटण्याचे वचन दिले नसते तर बरे झाले असते. कदाचित आमचे नाते असेच होते, पण आमचे प्रेम कधीही न संपणारे होते. मी एकदम दाराकडे धावले. त्यावेळी मला फक्त अविनाशला पाहायचे होते. मला तो शेवटचा क्षणही गमवायचा नव्हता. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. अविनाशचा मृतदेह तिरंग्यात गुंडळलेला होता. मी ते पाहताच थांबले. असे वाटले की माझ्या पायात जीवच उरला नाही. माझ्या अविनाशची अंत्ययात्रा वधूच्या पालखीसारखी सजवली गेली होती. मी उठून अविनाशकडे गेले. आजही त्याच्या चेहऱ्यावर तोच तेज होता जो मी त्याला पाहताच माझे हृदय दिले होते. मी पुढे वाकून अविनाशच्या कपाळाचे चुंबन घेतले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अविनाशच्या चेहऱ्यावर पडले. मी ते माझ्या हातांनी पुसले. अविनाशकडे पाहिले आणि म्हणाले, मला गर्व आहे अविनाश. आपण लवकरच भेटू. यावेळी आपला प्रवास खूप लांबचा आहे. अविनाश जाऊन 2 वर्ष झाले आहेत, पण मला अविनाशची आठवण एका क्षणासाठीही विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा मला त्याची आठवण येत असे तेव्हा मी अविनाशला भेटायला जात होते आणि त्याच्यासोबत तासनतास बोलायचे. खरंच आता मला अविनाशला भेटण्यासाठी वाट पाहावी लागत नव्हती. त्याने त्याचे वचन पूर्ण केले आणि ते अशा प्रकारे पूर्ण केले की मी काहीही बोलू शकले नाही. एके दिवशी अविनाशच्या आर्मी ड्रेस पाहून मी विचार केला की अविनाशची माझे नाते का पूर्ण करू नये. आता माझ्या आयुष्यात माझे एकच ध्येय होते, सैन्यात सामील होण्याचे. आज तेही पूर्ण झाले आहे. आज माझ्या जॉईनिंगचा पहिला दिवस होता. मी तयार उभा होते आणि आरशात स्वतःला पाहत होते. मी माझ्या समोर ठेवलेले अविनाशचे घड्याळ उचलले आणि माझ्या मनगटावर बांधले आणि बाहेर आले. संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेतल्यानंतर मी पुढे गेले आणि अविनाशला भेटण्यासाठी त्याच्या शेवटच्या ठिकाणी पोचले. मी अविनाशजवळ फुलांचा गुच्छ ठेवला आणि तिथे बसले. मी तुझ्यावर प्रेम करते अविनाश. मीही कधीही सांगितले नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी त्या जागेला हात लावत हे बोलले तेवढ्यात मला माझ्या डोक्यावर कोणाचा तरी हात जाणवला. मी त्या दिशेने पाहिले आणि हसले. अविनाश माझ्यासमोर उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज निश्चित हास्य होते, जे पाहून मी पूर्वी जगायचे आणि जे पाहून माझे मन हरवले होते. वेगळे झाल्यानंतरही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत राहण्यासाठी. कदाचित हेच माझे एकमेव प्रेम आहे जे तुझ्यासाठी आहे. ही कथा माझी नसून नवीन लेखकाची आहे. शब्दांच्या चुकीसाठी माफी असावी. माझी कथा संध्याकाळी येणार आहे. थँक यू सो मच.